ऐकली कधी तुम्ही कथा सात बेटांची, ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबाई माता, इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय. श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई. आज आपण ऐकणार आहोत व्यापारासाठी मुंबईत अधिकृतरित्या आलेला पहिला गुजराती व्यापारी नीमा पारेख याच्या गोष्टीचा पहिला भाग. ऑन्जिए सुरतेत असलेल्या अस्वस्थतेवर लक्ष ठेवून होता. तिथल्या व्यापाऱ्यांना मुंबईत यायची इच्छा आहे याची त्याला कल्पना होती, पण कंपनीने त्या व्यापाऱ्यांना उघड प्रोत्साहन देणं कंपनीसाठीही धोकादायक होतं. कंपनीचा सुरतेतला व्यापार बहरलेला होता. कंपनी गुजराती व्यापाऱ्यांना मुंबईत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतेय याचा मुघलांना संशय आल्यास त्याचा दुष्परिणाम कंपनीवर होणार होता. म्हणून तोही योग्य संधीची वाट पाहत होता. आणि लवकरच एक संधी चालून आली. ईस्ट इंडिया कंपनीच्या सुरतेतल्या वखारीसाठी जे अनेक मध्यस्थ काम करत होते त्यापैकी एक होते तुलसीदास पारेख. सन 1636 ते 1667 अशी जवळपास 30 वर्ष ते ईस्ट इंडिया कंपनीकरता काम करत होते. त्यांचे कंपनीशी अगदी जवळचे संबंध तयार झाले होते. तुलसीदास यांच्या पश्चात त्यांचे 2 पुत्र कल्याण आणि भीमजी पारेखही कंपनीकरता काम करू लागले होते. त्यातल्या भीमजीनं इंग्रजी भाषेवर कमालीचं प्रभुत्व मिळवलं. त्यामुळे तर तो कंपनीच्या गळ्यातला ताईतच झाला होता. पुढं तर ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांचं भीमजी वाचून पानही हलायचं नाही. सप्टेंबर 1669 मध्ये भीमजी पारेख याच्या कुटुंबावर धर्मांतराचं संकट चालून आलं. भीमजीच्या चुलत बंधूला मुघल अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने सुनता करून इस्लामची दीक्षा दिली. एका मातब्बर व्यापाऱ्याच्या घरात घडलेली ही घटना सुरतेतल्या इतर गुजराती व्यापाऱ्यांमध्ये भीतीची लहर उमटवून गेली. त्या सर्वांनी एकत्र येऊन भीमजी पारेख यांनी मुंबईत आश्रय देण्यासाठी कंपनीला साकडं घालावं अशी विनवणी केली. ही घटना घडली तेव्हा जेरॉल्ड ऑन्जिए सुरतेतच होता. भीमजीच्या नेतृत्वाखाली व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ऑन्जिएची भेट घेतली आणि ऑन्जिएनं सुरतेच्या व्यापाऱ्यांना कुटुंबासहित मुंबईत आश्रय द्यावा अशी विनंती केली. खरं तर मुंबईतला व्यापार वाढवण्याकरता ही नामी संधी होती, पण ही वेळ योग्य नव्हे हे राजकारणात मुरलेल्या ऑन्जिएनं ओळखलं होतं. त्यानं जर या व्यापाऱ्यांची विनंती मान्य केली असती तर मुघलांनी चिडून कंपनीच्या सुरतेतल्या गोदामांमध्ये असलेल्या लाखो रुपयांच्या मालावर जप्ती आणली असती आणि तो धोका काही ऑन्जिएला इतक्यातच पत्करायचा नव्हता. त्यामुळे त्यानं त्या व्यापाऱ्यांना तुर्तास थांबण्याचा सल्ला दिला. मात्र झाल्या घटनेचा निषेध म्हणून त्या सर्वांनी सुरतेपासून दूर अहमदाबादला निघून जावं असा सल्ला ऑन्जिएनं त्यांना दिला. ऑन्जिएच्या सल्ल्याप्रमाणे व्यापारी अहमदाबादला निघून गेले. सुरतेचा व्यापार ज्यांच्याशिवाय चालत नसे ते सर्वच व्यापारी सुरतेतून निघून गेल्यामुळे व्यापार झपाट्याने कमी होऊ लागला. परिणामी मुघलांच्या महसुलातही लक्षणीय घट होऊ लागली. ही खबर औरंगजेबापर्यंत गेली. त्याने तात्काळ हस्तक्षेप केला. सुरतेतून निघून गेलेल्या व्यापाऱ्यांना त्यांच्या धर्मात कोणतीही ढवळाढवळ करणार नाही असं आश्वासन दिलं आणि त्यानंतर ते सर्व व्यापारी डिसेंबर 1669 मध्ये सुरतेत परतले. थोडं स्थिरस्थावर होतंय तोच ऑक्टोबर 1670 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर छापा मारला. पुन्हा एकदा वातावरण अस्थिर झालं. व्यापाऱ्यांना आता सुरतेत सुरक्षित वाटेनासं झालं. त्यांनी पुन्हा एकदा ऑन्जिएला विनंती केली.
पण सुरतेतलं वातावरण निवळेपर्यंत व्यापाऱ्यांनी सुरतेतच थांबावं असा निर्णय ऑन्जिएनं घेतला. पुढच्या 2-1 वर्षात सुरतेतलं वातावरण निवळतंय हे पाहून सन 1672 मध्ये भीमजी पारेखने मुंबईला निघून जाण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान भीमजीला यांत्रिक छपाईच्या व्यवसायात रस निर्माण झाला होता. मुंबईत छपाईला अधिक चांगले दिवस येतील या आशेने तो मुंबईला प्रिंटिंग प्रेस थाटण्यासाठी निघून गेला. ऑन्जिएची त्याच्या जाण्याला मूक संमती होतीच. भीमजी निघून गेल्यावर इतर व्यापाऱ्यांनी अधिक वाट न पाहता भीमजीच्या माध्यमातून ऑन्जिएशी संपर्क साधून ते मुंबईत कायमसाठी येऊ इच्छित असल्याचा निरोप पाठवला. आता ती वेळ आली असल्याचं माहीत असलेल्या ऑन्जिएची त्यांना संमती मिळणं अवघड गेलं नाही. पण इथे ऑन्जिएनं व्यापारासाठी सवलती देण्याचं जाहीर केलेलं धोरण आडवं आलं. व्यापाऱ्यांनी मुंबईत कंपनीकडून हव्या असलेल्या सवलतींची यादीच सादर केली. पुन्हा त्यांना या सर्व सवलतींची तोंडी मान्यता नको होती, तर या सर्व सवलती कंपनी आम्हाला देते आहे असं कंपनीच्या सही शिक्क्यांनिशी पत्र त्यांना हवं होतं. ऑन्जिए 1672च्या उत्तरार्धात सुरतेहून मुंबईत परतला तेव्हा मुंबईतलं राजकीय वातावरण ढवळून निघालेलं होतं. आलबेल नव्हतं. मुंबईवर डच चाल करून येण्याची हूल उठली होती. पण सुदैवाने पुढच्या काही दिवसात डच आणि इंग्रज यांच्यात समेट झाला आणि भीती कमी झाली. याच सुमारास जंजिऱ्याच्या सिद्धीने मुंबईला वेठीला धरलं. पोर्तुगीजांच्या माहीमवरून कुरापती चालूच होत्या. हे कमी म्हणून की काय 1676 मध्ये ऑन्जिए स्वतःच आजारी पडला. या अस्थिर वातावरणात सुरतेच्या व्यापाऱ्यांनी केलेल्या मागण्या मान्य केल्या असत्या तर मुघलांचा रोष ओढवून घेण्यासारखं झालं असतं. ऑन्जिएला नवीन संकट ओढवून घ्यायचं नव्हतं म्हणून त्याने सुरतेच्या व्यापाऱ्यांच्या मागण्या बाजूला ठेवून दिल्या. परिणामी सुरत मुंबई शिफ्टिंग रखडलं होतं. पण पुढच्याच वर्षी म्हणजे 1677 मध्ये पोर्तुगीज अंमलाखालच्या दीवच्या, आपल्या दीव दमण मधलं दीव, या दीवच्या व्यापाऱ्यांनी उचल खाल्ली. पोर्तुगीजही कमालीचे धर्मद्वेष्टे होते. त्यांचा भर व्यापारावर कमी आणि धर्मांतरावर जास्त होता. ते इथे आलेच होते मुळी ख्रिश्चनांच्या आणि मसाल्यांच्या शोधात. दीवच्या कर्मठ वातावरणाला कंटाळलेले तिकडचे व्यापारी त्यांच्यासाठी योग्य ठिकाणाच्या शोधात होते. त्यांना मुंबई ही अगदी योग्य जागा वाटत होती. मुंबईत कायद्याचं राज्य आलं होतं. प्रत्येकाला आपल्या धर्माप्रमाणे वागण्याची मोकळीक देण्यात आली होती. टॉलरन्स देण्यात आला होता. 350 वर्षांपूर्वी असलेल्या धार्मिकतेच्या वातावरणात ईस्ट इंडिया कंपनीनं मुंबईत सर्वांना देऊ केलेली ही मोकळीक अनेक व्यापाऱ्यांना मुंबईत आकर्षित करण्यास कारणीभूत ठरली. अज्ञात मुंबई. आज आपण ऐकत होतो व्यापारासाठी मुंबईत अधिकृतरित्या आलेला पहिला गुजराती व्यापारी नीमा पारेख याच्या गोष्टीचा पहिला भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य आशिष शेडगे आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. बेटगाव अन नगर शहर ते महानगर बनताना कधी कुणी यन कधी कुणी कसे कष्टले ही मुंबई घडताना. चला पाहूया काही खुणा ज्या कथा सांगतील आता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची